आता आपल्याला एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट हा आपला पुढचा चॅप्टर सुरू झालेला आहे आणि त्याचा आज आपल्याला पहिला भाग बघायचा आहे. आता एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट म्हणजे पर्यावरणीय व्यवस्थापन आपण दोन्ही मीडियम मधून आता शिकणार आहोत. आता यामध्ये सगळ्यात महत्वाचा पॉइंट असा आहे की आजकाल आजच्या ह्या युगामध्ये प्रदूषणाचा पोल्युशनचा आपल्याला खूपच जास्त प्रमाणात त्रास व्हायला लागलेला आहे आणि अगदी निसर्ग पूर्ण धोक्यात आलेला आहे आणि त्यासाठी आता आपल्याला ह्या महत्वाचा चॅप्टर बघायचा आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा आपण इकोसिस्टीम म्हणजे काय हे बघणार आहोत. व्हॉट इज इकोसिस्टीम? इकोसिस्टीम इज फॉर्म्ड बाय biotic and abiotic factors and their interactions with each other. बघा इकोसिस्टीम कशाने हे म्यूट करा कुणाचा आहे चालू माईक म्यूट करा. हे असं बघा म्हणून तर अजिबात हे करावं बिनगे माईक म्यूट कर बिनगे ताई सगळ्यांनाच म्यूट करा ताई. एक मिनिट करते. Ecosystem is formed by biotic and abiotic factors and their interactions with each other. Ecosystem कशाने बनलेली आहे तर त्यामध्ये biotic factors means microorganisms, plants and animals comes. त्याच्यानंतर abiotic factors means which factors? That means water, soil, rocks, then air, that is atmosphere, then sunlight, humidity, rain, clouds, all these are abiotic factors and their interactions with each other. त्यांची एकमेकांबरोबर असलेली इंटरॅक्शन. आता इंटरॅक्शन म्हणजे काय तर त्यांचा एकमेकांशी काय संबंध आहे की जर सूर्यप्रकाश पडला नाही तर प्लांट्स वाढणार नाहीत, पाऊस पडला नाही तर पीक उगवणार नाही. अशा प्रकारचे एकमेकांशी असलेले संबंध म्हणजे इंटरॅक्शन्स. इच फॅक्टर प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन द इकोसिस्टीम. आपण 9वी मध्ये पाहिलेलं आहे सगळं की इकोसिस्टीम मध्ये प्रत्येक फॅक्टरचा रोल हा खूप महत्वाचा आहे. अगदी छोटेसे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असले तरी त्यांचा रोल ती इकोसिस्टीम नीट चालण्यासाठी महत्वाचा आहे. प्रोड्युसर्स लाईक प्लांट्स आर इम्पॉर्टंट. प्लांट्स हे काय आहेत? प्रोड्युसर्स आहेत कारण ते फोटोसिंथेसिस करतात आणि स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकतात. Herbivores like deer, goats, sheep, cattle, horses, camels, etc. feeding upon producers are also important. Herbivores means grass eating animals. शाकाहारी प्राणी ह्यांची नावं आपल्याला फक्त 2-3च ऐनवेळी आठवतात तर कोणकोणती आहेत ती लक्षात ठेवा. त्यांना आपण हार्बिवोर्स म्हणतो आणि हार्बिवोर्स हे कशावर जगतात? They feed upon producers. They are also very important. Predators like lion and tiger, which prevent the overpopulation of herbivores, are also equally important. Predators म्हणजे भक्षक. भक्षक कोण आहेत? लायन आणि टायगर. They feed upon all types of herbivores like deer, goat, sheep, rabbit, etc. So these are called as like predators like lion and tigers, and they are also very important. They are called as herbivores. त्यांना मांसाहारी प्राणी herbivores असं म्हणतात. Caterpillars found in, आता ह्या ठिकाणी पुढे एक भाग दिलेला आहे की आपण शेणातले किडे बघतो किंवा आळ्या बघतो किंवा सुरवंट बघतो किंवा वाळवी वेगवेगळे किडे पाहतो. तर हे महत्वाचे आहेत का? हे घाणेरड्या जागी राहतात पण ते महत्वाचे आहेत का? तर ते सुद्धा महत्वाचे आहेत कारण ते आपल्या पर्यावरणाचं स्वच्छतेचं काम करतात.
त्यांना स्वच्छता दूत म्हणतात, कारण ते सगळ्या कचऱ्याचं डिकम्पोजिशन करतात आणि त्यातले न्यूट्रिएंट मटेरियल्स, त्यातले इलेमेंट्स हे सगळे परत ऍटमॉस्फिअर मध्ये सोडून देतात, की जेणेकरून पुढच्या जनरेशनला हे सगळे न्यूट्रिएंट मटेरियल अवेलेबल होतील. तर कॅटरपिलर्स फाउंड इन नेचर, ऑर्गॅनिझम्स प्रेझेंट इन फिल्थी प्लेसेस, म्हणजे घाणेरड्या जागी आढळणारे ऑर्गॅनिझम्स, कॅटरपिलर्स म्हणजे सुरवंटासारखे प्राणी, टर्माइट्स वाळवी सारखे प्राणी, इन्सेक्ट कीटक, शेणातल्या आळ्या आर अल्सो इम्पॉर्टंट, दो दे आर डर्टी, दे आर रिस्पॉन्सिबल फॉर क्लिनिंग द एन्व्हायरमेंट. कारण आता सांगितल्याप्रमाणे ते एन्व्हायरमेंट स्वच्छ करतात, पर्यावरण स्वच्छ करतात. परिसंस्था, आत्ताच जे सांगितलं ते मराठीत बघा. परिसंस्था जैविक आणि अजैविक घटक तसेच त्यांची परस्परांशी होणारी आंतरक्रिया हे सर्व मिळून परिसंस्था तयार होते. अन्न निर्मिती करणाऱ्या वनस्पती उपयुक्त असतात, त्यांना आपण काय म्हणतो? उत्पादक. त्यांना खाणारे हरिण, शेळ्या, मेंढ्या, गाई, म्हशी, घोडे, उंट, ससा हे जे प्राणी आहेत, असे शाकाहारी प्राणी महत्वाचे असतात. या शाकाहारी प्राण्यांची संख्या प्रमाणाबाहेर वाढू न देणारे वाघ, सिंह यासारखे हिंस्त्र प्राणी सुद्धा तितकेच महत्वाचे असतात, त्यांना आपण म्हणतो मांसाहारी प्राणी. निसर्गात आढळणाऱ्या आळ्या, अस्वच्छ ठिकाणी आढळणारे जीवजंतू, वाळवी, शेणातले किडे हे सगळे सजीव घाणेरडे वाटले तरी ते अतिशय महत्वाचे आहेत, कारण ते मुख्यतः निसर्गाची साफसफाई करतात, निसर्गातल्या ह्या घटकांचं विघटन करतात आणि त्यांच्यातले जे मूलद्रव्य आहेत, ती पोषक घटक आहेत, ती पर्यावरणात पुन्हा पुढच्या पिढीसाठी उपलब्ध करत असतात. फूड चेन आहे नवीन पाहिलेली आपण ही फूड चेन, की यामध्ये बघा या ठिकाणी हे आहेत प्रोड्युसर्स, यांना उत्पादक म्हणतो आपण. हा जो ग्रास हॉपर आहे, नाकतोड आहे, त्याला आपण म्हणतो प्राथमिक भक्षक किंवा प्रायमरी कंझ्युमर. त्याच्यावर जगणारा हा फ्रॉग आहे, त्याला आपण द्वितीयक भक्षक किंवा सेकंडरी कंझ्युमर असं म्हणतो. ह्या फ्रॉगला खाणारा हा साप आहे, त्याला आपण म्हणतो तृतीयक भक्षक किंवा टर्शियरी कंझ्युमर. ह्या सापाला खाणारा आहे हा गरुड आहे, काईट किंवा गरुड आहे, आणि त्याला आपण म्हणतो सर्वोच्च भक्षक किंवा ॲपेक्स कंझ्युमर. आणि ह्या ठिकाणी ही बुरशीसारखं, भूछत्रासारखं काही मायक्रो ऑर्गॅनिझम दाखवलेले आहेत. हे मायक्रो ऑर्गॅनिझम कोण आहेत? विघटक किंवा डिकम्पोजर्स. ह्यांच्या डेड बॉडीवर किंवा डेड पार्ट्स वर, बॉडीच्या वेस्टेज वर ह्यांच्या हे सगळे जगतात आणि त्यांचं विघटन करतात, म्हणजे डिकम्पोजिशन करत असतात. आता पुढची स्लाइड बघूयात. एनर्जी पिरॅमिड, ऊर्जेचा मनोरा. It is a graphical representation of biomass present in unique area in different trophic levels. विविध पोषण पातळ्यातील जैव वस्तुमानाचे एकक क्षेत्रफळावर आलेखाच्या सहाय्याने दाखवलेले अस्तित्व म्हणजे ऊर्जा मनोरा आहे. ह्या वेगवेगळ्या पोषण पातळ्या आहेत बघा, ह्या वेगवेगळ्या पोषण पातळ्या आहेत, बरोबर. आणि ही आहे पहिली प्रोड्युसर्स, त्यांच्यामध्ये किती एनर्जी आहे? 100%. आणि त्यांना कुठून एनर्जी आलेली आहे? सन्स एनर्जी, त्यांच्यावर ते जगतात. 100% त्यांना एनर्जी आहे. त्यातली काही एनर्जी ते स्वतःसाठी वापरतात, काही एनर्जी ही पुढच्या पिढीला दिली जाते, आणि काही एनर्जी आहे ही लॉस्ट केली जाते हीटच्या स्वरूपात ऍटमॉस्फिअर मध्ये. मग त्यांच्याकडून 10% एनर्जी मिळते प्रायमरी कंझ्युमरला, म्हणजे प्राथमिक भक्षकांना, आणि ते आपल्यातली 1% एनर्जी सेकंडरी कंझ्युमरला देतात, आणि ते स्वतःच्यातली आणखीन 0.1% एनर्जी टर्शियर कंझ्युमरला देतात, आणि नंतर ते 0.01% हे ॲपेक्स प्रेडेटरला देत असतात. म्हणजे मगाशी जे आपण पोषण पातळ्या म्हणजे ट्रॉपिक लेवल बघितली, तर त्याच्यामध्ये जैव वस्तुमानाचं हे हस्तांतरण आहे एका
पोषण पातळीकडून दुसऱ्या पोषण पातळीकडे, आणि प्रत्येक वेळी एनर्जी ही कमी कमी होत चाललेली आहे, नाही का? कारण काही एनर्जी स्वतःसाठी वापरतात, काही एनर्जी वातावरणात हीटच्या स्वरूपात सोडली जाते, उष्णतेच्या, आणि थोडीशी एनर्जी ही पुढच्या पिढीला पाठवली जाते. त्यामुळं सगळ्यात जास्त एनर्जी प्रोड्युसर्स कडे असते आणि सगळ्यात कमी एनर्जी असते अपेक्स प्रेडेटर, अपेक्स कंझ्युमर कडे. हा एनर्जी पिरामिड आपण नवीन बघितलेला आहे, वाटल्यास तुम्ही परत बघू शकता. आणि ह्या प्रत्येक पातळीवर आपल्याला आढळतात डिकम्पोजर्स. ह्यांचे डेड पार्ट्स असतात किंवा वेस्ट पार्ट असतात, टाकाऊ पदार्थ किंवा त्यांच्या शरीराचे अवशेष, त्यांचे बॉडी पार्ट्स असतात, त्यांच्यावर जगणारे आहेत हे डिकम्पोजर्स. अशा प्रकारे हा एनर्जी पिरामिड आहे. ह्या एनर्जी पिरामिड ह्याला हा खूप महत्वाचा आहे, कारण त्याचा अर्थ असा आहे, जीवो जीवस्य जीवनम. एक जीव हा दुसऱ्या जीवाचं जीवन आहे. हे आपल्या प्राचीन काळातल्या ऋषी मुनींनी हे सांगून ठेवलेले वचन, जीवो जीवस्य जीवनम, एक जीव हा दुसऱ्या जीवाचं जीवन आहे. त्यामुळं ही फूड चेन व्यवस्थित चालावी, त्यासाठी सगळ्यांना अन्न मिळालं पाहिजे, आणि ते अन्न मिळण्यासाठी हे जीवो जीवस्य जीवनम हे तत्व चालू राहिलं पाहिजे. आता आपल्याला एक पुढे महत्वाचा प्रश्न आहे. हा प्रश्न सगळ्यांनी नीट लक्षात घ्यायचा आहे, आणि हा परीक्षेमध्ये विचारला जातो. कुठल्या ना कुठल्या स्वरूपामध्ये ह्याच्यावर 3 प्रश्न विचारले जातात. दक्षिण भारतामध्ये विविध राज्यात मोठ्या प्रमाणात भात शेती केली जाते. तेथील भात पिकांवर अन्नासाठी मोठ्या प्रमाणावर नाकतोडे येतात. त्याचबरोबर तेथील शेतीमधील चिखलात नाकतोडे यांचा भक्ष्य म्हणून उपयोग करण्यासाठी बेडकांची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणावर असते, आणि आवडते खाद्य म्हणून बेडकांच्या भक्षणासाठी सापही तिथे असतात. परंतु जर अचानक तेथील बेडकांची संख्या कमी झाली तर काय होईल? तर तुम्हाला बघा प्रश्न विचारलेले आहेत. भाताच्या पिकावर काय परिणाम होईल? दुसरं, कुठल्या भक्षकांची संख्या वाढेल व कुठल्या भक्षकांची संख्या कमी होईल? आणि तिसरा प्रश्न आहे, एकंदरीत परिसंस्थेवर काय परिणाम होईल? हा पूर्ण पॅराग्राफ लिहून आणायचा आहे, आणि ह्याचे उत्तर मी पुढे दिलेलं आहे, तुम्हाला पाठवणार आहे मी व्हिडिओ, तर त्यामुळे तुम्ही ते नीट लक्षात ठेवायचं. आता पर्यावरण म्हणजे काय आणि पर्यावरणामध्ये कशा कशाचा समावेश होतो हे आपण नंतर बघणार आहोत. आधी पहिल्यांदा ह्याची उत्तरं बघूयात. इंग्लिश मध्ये आहे हा प्रश्न. पॅडी म्हणजे भात पिकं, भात शेती. पॅडी इज कल्टिवेटेड ऑन लार्ज स्केल इन व्हेरियस स्टेट्स ऑफ साऊथ इंडिया. आपल्याला माहिती आहे बऱ्याच किनारी पट्टीच्या प्रदेशामध्ये दक्षिणेकडे पॅडी फील्ड्स असतात. पॅडी फील्ड्स आर फ्रिक्वेंटली अटॅक्ड बाय ग्रासहॉपर. त्यांच्यावर काय होतं? त्यांच्यावर त्याची धाड येते. कशाची? टोळधाड किंवा ज्याला आपण म्हणतो नाकतोडे असतात ते येतात, ग्रासहॉपर. सिमिलरली फ्रॉग्स आर ऑल्सो प्रेझेंट इन लार्ज नंबर इन द मड ऑफ पॅडी फील्ड्स. आता भात शेतामध्ये चिखलच असतो, आणि तो चिखल जो आहे ह्या चिखलामध्ये काय असतात? तर ह्या चिखलामध्ये बेडकं सुद्धा असतात. आणि ती बेडकं काय खातात? टू फीड अपॉन ग्रासहॉपर्स and snakes are also present therein to feed upon their favorite food crops. म्हणजे बघा, पहिल्यांदा भात पिकं आहेत, पॅडी फील्ड्स आहेत, त्यांच्यावर जगणारे ग्रासहॉपर आहेत, त्यांच्यावर जगणारे फ्रॉक्स आहेत, आणि फ्रॉक्स वर जगणारे कोण आहेत रे? स्नेक आहेत. तर अशा प्रकारे ही ह्या ठिकाणी फूड चेन आढळते. However, if frog population declines all of a sudden, डिक्लाइन म्हणजे कमी. हे राऊत सर आहेत. आता डिक्लाइन होणे म्हणजे काय? कमी होणे. जर क्रॉपची संख्या कमी झाली तर काय होणार आहे? व्हॉट विल बी द इफेक्ट ऑन पॅडी क्रॉप? आता मी तुम्हाला अनम्यूट करणार आहे, आणि तुम्ही मी सांगायच्या आधी तुम्ही उत्तर सांगायचे. हा, मी तुम्हाला बघा अनम्यूट केलेलं आहे. मला उत्तर सांगा. फ्रॉगची संख्या जर कमी झाली, फ्रॉगची संख्या कमी झाली बेडकांची, तर कुणाची संख्या वाढेल? ग्रासहॉपरची. ग्रासहॉपर म्हणजे मराठीतल्या मुलांनी सांगा, मराठी मीडियम कुणाची संख्या वाढणार आहे?
मग नाकतोड्यांची संख्या वाढल्यावर पुढं काय होईल सांगा मला. पिकाचं मोठं नुकसान होईल. पिकाचं नुकसान होईल. पिकांचे नुकसान होईल. बरोबर आहे. पिकाचं नाकतोडे वाढल्यामुळे ते भात पिकाचं पिकांचे नुकसान होईल. नुकसान करतील. बरोबर. तर अशा प्रकारे हळूहळू सगळी परिसंस्था ही नष्ट होईल. आता आपण आता बघा मी हे लिहिलेलं आहे. भात शेताची मी फोटो घेतलेला आहे. तुम्हाला परत मला म्यूट करावंच लागणार आहे. तुम्ही काय शांत बसणार नाही. तुम्हाला तेवढे कधी यायचे. बघा आता इथं ही फूड चेन आहे. कोणती फूड चेन आहे ह्या भात शेतामध्ये? पॅडी फील्ड्स मध्ये पॅडी फील्ड्स, प्रोड्युसर, ग्रास हॉपर, प्रायमरी कंझ्युमर म्हणजे नाकतोडे, फ्रॉग म्हणजे बेडूक, सेकंडरी कंझ्युमर आणि स्नेक हे आहेत ह्या ठिकाणी टर्शियरी किंवा ॲपेक्स कंझ्युमर. इथं आता फक्त माझा ॲरो काढता आला नाही मला. ही बाणाची दिशा अशी दाखवायची आहे. तुम्ही आकृती उत्तर लिहित असताना जर मोठं उत्तर आलं तर तुम्ही आकृती काढताना ह्या ठिकाणी बाण काढायचा आहे. बघा भात पीक, नाकतोडे, बेडूक आणि साप. आता इफ फ्रॉग पॉप्युलेशन डिक्लाइन्स, फ्रॉगची संख्या कमी झाली तर काय होणार आहे? डिक्लाइन इन पॅडी क्रॉप. तर भाताच्या पिकांची संख्या, भात पीक सुद्धा कमी उत्पादन येणार आहे. इन्क्रीज इन ग्रास हॉपर, नाकतोड्यांची संख्या वाढणार आहे. आणि डिक्रीज इन स्नेक्स आणि सापांची संख्या सुद्धा काय होणार आहे? कमी होणार आहे. ओव्हरऑल इफेक्ट काय होणार आहे? हा महत्वाचा आहे. ओव्हरऑल इफेक्ट इम्बॅलन्स ऑफ इकोसिस्टीम. कशाचा इम्बॅलन्स होणार आहे? संतुलन ढासळणारे परिसंस्थेचं. मराठी मीडियमचे लक्ष ठेवा. इकोसिस्टीम म्हणजे परिसंस्था. परिसंस्था ही असंतुलित होणार आहे. अँड इट विल बी डिस्ट्रॉइड, आणि ती डिस्ट्रॉय होणार आहे. आता पुढे बघूयात आपण. आता आपल्याला पुढचा भाग बघायचा आहे. पर्यावरण आणि परिसंस्था रिलेशन यांचा संबंध. रिलेशनशिप बिटवीन एन्व्हायरमेंट अँड इकोसिस्टीम. ऍक्च्युली हे सुरू करण्यापूर्वी एकच गोष्ट लक्षात ठेवा. पर्यावरण ही खूप व्यापक संकल्पना आहे. म्हणजे पर्यावरण हे खूप मोठा समजलं जातं आणि परिसंस्था हे त्यातलं छोटंसं पर्यावरण समजलं जातं. पर्यावरणाचा एक परिपूर्ण तुकडा असेल छोटासा, त्याला परिसंस्था किंवा इकोसिस्टीम म्हणायचं. म्हणजे पूर्ण पर्यावरण म्हणजे जर आपण गृहीत धरलं तर त्याच्यातलं एखादं डबकं किंवा तळ किंवा मोठं वडाचं झाड ही एक इकोसिस्टीम झाली किंवा परिसंस्था झाली. बरोबर. आता हे सगळं तुमच्या बरोबर लक्षात येईल. व्हॉट इज एन्व्हायरमेंट, व्हॉट इज इन्क्लुडेड इन एन्व्हायरमेंट. पर्यावरण म्हणजे काय आणि पर्यावरणामध्ये कशा कशाचा समावेश होतो याची उत्तर आपल्याला पुढेच दिलेली आहेत बघा. एन्व्हायरमेंट इज अ ब्रॉड कन्सेप्ट. ही खूप व्यापक संकल्पना आहे. फिजिकल, केमिकल अँड बायोलॉजिकल फॅक्टर्स affecting the living organism in any possible way is collectively called as environment. बघा, कलेक्टिव्हली सगळ्यांना मिळून म्हटलं जातं. कुणाला? फॅक्टर्सला. कोणते फॅक्टर्स? फिजिकल भौतिक फॅक्टर्स, केमिकल रासायनिक फॅक्टर्स, बायोलॉजिकल फॅक्टर्स. फिजिकल फॅक्टर्स कोणते आहेत? तर सॉइल आहे समजा, रॉक्स आहेत, रेन आहे, सनलाइट आहे, हे फिजिकल आहेत. केमिकल कोणते आहेत? प्रोटीन्स आहेत, कार्बोहायड्रेट्स आहेत, फॅट्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे अजून न्यूट्रिएंट्स घटक आहेत, इलेमेंट्स आहेत हे. आणि बायोलॉजिकल फॅक्टर्स कोणते आहेत? प्लांट्स आहेत, ॲनिमल्स आहेत, मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत. हे सगळे जे 3 प्रकारचे फॅक्टर्स आहेत त्या फॅक्टर्सचा लिव्हिंग ऑर्गॅनिझमवर होणारा एकत्रित परिणाम म्हणजे एन्व्हायरमेंट असं ह्या ठिकाणी याचा अर्थ आहे. इन शॉर्ट, एन्व्हायरमेंट इज द कंडिशन इन सराउंडिंग. इट इज अ कंडिशन. ही एखाद्या सभोवतालची ही परिस्थिती म्हणजे पर्यावरण. इट इन्क्लुड्स मेनी बायोटिक, अबायोटिक, नॅचरल अँड आर्टिफिशियल फॅक्टर्स. सजीव म्हणजे निर्जीव, अजैविक. आता सजीव निर्जीव शब्द नाहीये. जैविक आणि अजैविक, नैसर्गिक आणि मानव निर्मित
अशा वेगवेगळ्या प्रकारच्या घटकांचा समावेश यामध्ये होतो. There are two main types of environment. First is natural environment and second is artificial environment. पर्यावरण ही, आता मराठीत बघा, पर्यावरण ही एक व्यापक संकल्पना आहे. आपल्या सभोवती असलेल्या भौतिक, रासायनिक आणि जैविक घटकांनी मिळून पर्यावरण बनते. थोडक्यात पर्यावरण म्हणजे काय, तर सभोवतालची परिस्थिती. तिच्यात अनेक सजीव, निर्जीव, तरी पण तुम्ही जैविक, अजैविक घटक हा जास्त बेस्ट आणि शास्त्रशुद्ध शब्द आहेत. ठीक आहे, इथं दिलेला आहे, हरकत नाही. नैसर्गिक व मानव निर्मित घटकांचा समावेश होतो. एका मार्कासाठी हे प्रश्न तुम्हाला दिले जातात, एका मार्कासाठी. पर्यावरणाचे मुख्यतः दोन प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे नैसर्गिक किंवा प्राकृतिक पर्यावरण आणि दुसरा कोणता आहे रे, मानव निर्मित पर्यावरण. सोपंच आहे, सगळं नववीतलंय. आता नॅचरल एन्व्हायरमेंट बघा. नॅचरल एन्व्हायरमेंट म्हणजे नैसर्गिक पर्यावरण. इट कन्सिस्ट ऑफ एअर, ऍटमॉस्फिअर, वॉटर, लँड, लिव्हिंग ऑर्गॅनिझम, सनलाइट, सॉइल, अशा प्रकारचे अनेक घटक. कंटिन्युअस इंटरॅक्शन्स ऑकर बिटवीन बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर्स. सतत आंतरक्रिया चालू असतात. इंटरॅक्शन, सतत आंतरक्रिया चालू असतात. कुणामध्ये, बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर्स. किंबहुना एन्व्हायरमेंट हे जिवंत राहण्यासाठी ह्या इंटरॅक्शन्स खूप गरजेच्या आहेत. ह्या इंटरॅक्शन्स थांबल्या की काय होणार आहे, पर्यावरण मरणार आहे, म्हणजे पर्यावरण मृत पावणार. तर काही नद्या असतात, आता नर्मदेच्या काही भाग किंवा काही नद्यांचा भाग ही नदी डेड झालेली आहे, काही नद्या डेड झालेल्या आहेत, म्हणजे त्यातला ऑक्सिजन संपून गेलेला आहे आणि त्याच्यामुळे तिथं काहीही म्हणजे बायोटिक फॅक्टर्स नाहीयेत, फक्त बायोटिक फॅक्टर्स आहेत. इंटरॅक्शन थांबलेली आहे, म्हणून इंटरॅक्शन महत्वाची आहे, आंतरक्रिया महत्वाची आहे. देअर इंटरॅक्शन्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. हे झालं नॅचरल एन्व्हायरमेंट. आता आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट बघा. इट इज ऑल्सो अफेक्टिंग द नॅचरल एन्व्हायरमेंट डायरेक्टली और इनडायरेक्टली. इथं मुद्दाम मी फोटो शोधून काढलेले आहेत आर्टिफिशियल एन्व्हायरमेंटच्या. मानव निर्मित पर्यावरण बघा, ह्या ठिकाणी केवढं मोठं मानव निर्मित पर्यावरण आहे. किती म्हणजे माणसाचं बघा, किती माणूस लहान दिसतोय इथं या ठिकाणी. एवढं मोठं आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट निर्माण केलेलं आहे आणि ते निर्माण करत असताना नॅचरल एन्व्हायरमेंटला धोका सुद्धा पोचण्याची शक्यता असते. आता इथं बघा, केवढे अवाढव्य रस्ते, केवढी सिटी, केवढं रस्ते म्हणजे केवढे पूल वगैरे केलेले आहेत, म्हणजे हे आहे मानव निर्मित पर्यावरण. हे करत असताना नॅचरल एन्व्हायरमेंटला सुद्धा अफेक्ट होऊ शकतं. बेसिकली एन्व्हायरमेंट कन्सिस्ट ऑफ टू बेसिक फॅक्टर्स, बायोटिक फॅक्टर्स अँड अबायोटिक फॅक्टर्स. आता आपल्याला इकॉलॉजी म्हणजे काय बघायचंय. इकॉलॉजी, परिस्थितिकी म्हणजे काय बघायचंय. द सायन्स that deals with the study of interactions between biotic and abiotic factors of the environment is called as ecology. बघा, science, which is connected with, कशाचा अभ्यास करते हे, स्टडी ऑफ, कशाचा स्टडी, इंटरॅक्शनचा स्टडी, आंतरक्रियांचा स्टडी. कुणामधली आंतरक्रिया, बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर्स ऑफ द एन्व्हायरमेंट ह्यांच्यातली आंतरक्रिया is called as ecology. बेसिक फंडामेंट ही डेफिनेशन सगळ्यांनी 3 वेळा लिहून आणायची आहे. बेसिक फंडामेंटल युनिट used to study the ecology is called as ecosystem. आणि इकॉलॉजीचं एक छोटस युनिट जे आहे, एक छोटस एकक, म्हणजे अंतर जर तुम्ही मोजायचा प्रयत्न केला तर सगळ्यात छोटं युनिट कोणतं आहे, म्हणजे तुम्ही दोन गावांमधलं अंतर मोजायचंय तर तुम्ही किलोमीटरने मोजता. तसं इकॉलॉजी जर पाहायची असेल तर त्याचं छोटं एक्झाम्पल, छोटं सॅम्पल, छोटं युनिट, त्याला काय म्हणायचंय, इकोसिस्टीम. आता बघा, मराठीतून नैसर्गिक पर्यावरण पाहिलेलंच आहे आपण सगळं. या पर्यावरणात हवा, वातावरण, जल, भूमी, सजीव, आणखी सूर्यप्रकाश वगैरे अनेक घटकांचा समावेश होतो. यातील जैविक आणि अजैविक घटकांमध्ये सतत आंतरक्रिया घडत असतात. त्यांचे परस्पर संबंध फार महत्वपूर्ण असतात. म्हणजे अगदी थोडक्यात, एखादं झाड जर आपण अंधारात ठेवलं तर लगेच ते मरून जाणार आहे.
म्हणजे त्याला सूर्यप्रकाश मिळणार नाही. म्हणजे सूर्यप्रकाश आणि त्या झाडाची आंतरक्रिया होत असते. एक दिवस जरी आपल्या शरीरात अन्न गेलं नाही तरी लगेच आपल्याला कसं होतं, म्हणजे आपली आणि अन्न म्हणजे दोन जैविक घटकांमधली ही आंतरक्रिया आहे. जैविक आणि अजैविक घटकांमध्ये पण आंतरक्रिया असतात, जैविक मध्ये पण असतात, अजैविक मध्ये पण असतात. ह्या आंतरक्रिया फार महत्वाच्या असतात. मानव निर्मित पर्यावरण, या पर्यावरणाचा देखील नैसर्गिक पर्यावरणावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष प्रभाव हा पडत असतो. मानव निर्मित पर्यावरण जे आहे त्या मानव निर्मित पर्यावरणाचा आपण हे बघितलेलंच आहे, आकृती बघितलेलीच आहे, म्हणजे फोटो बघितलेले आहेत. मूलतः पर्यावरणात दोन प्रमुख घटकांचा समावेश होतो, जैविक घटक आणि अजैविक घटक. आता मगाशी जी इकॉलॉजी बघितलेली आहे त्याला मराठीत पारिस्थितिकी असं म्हणतात. पर्यावरणातलं जैविक आणि अजैविक जे घटक आहेत त्यांच्यातल्या आंतरसंबंधांचा अभ्यास करण्याच्या शास्त्राला पारिस्थितिकी असं म्हणतात. जैविक आणि अजैविक घटकांचा अभ्यास हल्लीच्या काळी तर खूपच जास्त प्रमाणात ह्याची गरज आहे. आपण बघतो जगामध्ये आता काही देशांमध्ये महापूर आलेले आहेत आणि चांगली प्रगत राष्ट्र सुद्धा जेरीला आलेली आहेत. का तर काय, जैविक आणि अजैविक घटकांची ही आंतरक्रिया आहे. इकॉलॉजी पारिस्थितिकीचा अभ्यास आपला कमी पडत आहे. पारिस्थितिकीचा अभ्यास करण्यासाठी जे मूलभूत कार्यात्मक एकक वापरले जाते त्यास काय म्हणतात, परिसंस्था असं म्हणतात. आता परिसंस्था, ह्या ठिकाणी काही परिसंस्था मी दाखवलेल्या आहेत. परिसंस्थेची माहिती तुम्ही लिहून आणा जरा 2-4 वाक्यामध्ये. पर्यावरणात अनेक परिसंस्थांचा समावेश होतो. विचार केला तर पाण्याचे एखादे लहान डबके ही एक परिसंस्थाच आहे, तर आपली पृथ्वी सुद्धा एक मोठी परिसंस्था आहे. थोडक्यात एखाद्या निश्चित भौगोलिक क्षेत्र व्यापणाऱ्या प्रदेशावरील जैविक आणि अजैविक घटक तसेच त्यांच्यातील आंतरक्रिया हे सर्व एकत्र येऊन परिसंस्था बनते. परिसंस्थेची ही माहिती तुम्ही लिहून आणायची, मी पीपीटी पाठवीन तुम्हाला. आता ही बघा एक परिसंस्था दाखवली, इंग्लिश मध्ये त्याला इकोसिस्टीम म्हणायचं, परिसंस्थेला म्हणायचं इकोसिस्टीम. हा सूर्य आहे, अबायोटिक फॅक्टर आहे अजैविक. पाणी अजैविक फॅक्टर आहे, हे डोंगर बिंगर आहेत अजैविक फॅक्टर आहेत. खडक हे नॉन लिव्हिंग थिंग्स आहेत. आणि लिव्हिंग थिंग्स पाण्यामध्ये वाढणाऱ्या वनस्पती आहेत. इथं आसपास असणारा ससा आहे, हे झाड आहे, या वनस्पती आहे. पाण्यातले मासे वगैरे कीटक वगैरे असतील. थोडक्यात ही आणि ह्यांची एकमेकांबरोबर आंतरक्रिया सतत चालू आहे आणि ही आहे एक परिसंस्था किंवा इकोसिस्टीम. आता ही जंगलाची एक परिसंस्था दाखवलेली आहे, जंगलातली परिसंस्था. ॲक्वॅटिक इकोसिस्टीम जलीय परिसंस्था आणि डेझर्ट इकोसिस्टीम वाळवंटातली परिसंस्था. Environment consists of many ecosystems. A small pond is an ecosystem, whereas the earth is largest ecosystem. In brief, biotic and abiotic factors occupying a definite geographical area and their interactions collectively constitute the ecosystem. Constitute म्हणजे बनवते, collectively constitute एकत्रितपणे बनवते. काय बनवते तर इकोसिस्टीम ही बनते. अशा प्रकारे ही डेफिनेशन आहे, हे तुम्ही लिहून आणायचं आहे. आता मानवाचं आद्य कर्तव्य बघूयात. बघा, ह्युमन एक्झिस्टन्स इज टोटली इम्पॉसिबल विदाउट द एक्झिस्टन्स ऑफ नेचर. हेन्स इट इज, बघा, निसर्गाच्या अस्तित्वाशिवाय मानवाचं अस्तित्व ही अशक्यप्राय बाब आहे. हेन्स इट इज बेसिक रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ ह्युमन बीइंग टू प्रिझर्व द नेचर विदाउट डिस्टर्बिंग इट्स बॅलन्स. आणि त्यामुळे नैसर्गिक पर्यावरणाचा समतोल बिघडू न देता त्याचे जतन करणे हे मानवाचे काय रे, आद्य कर्तव्य आहे. इट इज सेड दॅट वी हॅव गॉट दिस अर्थ प्लॅनेट ऑन लीज फ्रॉम अवर फ्युचर जनरेशन्स अँड नॉट ॲज अन ancestral property from our ancestor. असं म्हटलं जातं की आपल्या पूर्वजांकडून ही पृथ्वी आपल्याला वारसा हक्काने मिळालेली नाहीये, तर पुढच्या पिढीकडून आपण ती उसनी घेतलेली आहे. Hence we should not forget to conserve it for ourselves and for future generation. आणि म्हणून आपण ही ठेव पुढच्या पिढीसाठी सांभाळायची आहे, हे लक्षात
ठेवायचं आहे. महात्मा गांधींनी काय म्हणलंय शेवटी आहे, प्रत्येकाची गरज पूर्ण करण्यास पृथ्वी समर्थ आहे, पण हाव पूर्ण करण्यास मात्र म्हणजे परिपूर्ण नाही. द अर्थ इज सफिशियंट टू सॅटिस्फाय एव्हरीवन्स नीड बट नॉट द ग्रीड. ग्रीड म्हणजे हाव. आलं लक्षात? तर अशा प्रकारे इथं ह्या ठिकाणी आपल्याला इथपर्यंत आपण भाग बघितलेला आहे आणि त्या तो सगळा मी पीपीटी पाठवते, तुम्ही तो नीट बघा. मी प्रश्न पण पाठवते, त्या प्रश्नांची उत्तरं त्या अनुषंगानं पीपीटीच्या अनुषंगानं पुस्तक